पुण्यातील शिक्रापूर परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 22 दुचाकींवर कारवाई। वाहन चालकांकडून 22,000चा दंड वसूल। नागपुरात आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन। 29 मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। मावळमध्ये पोषक वातावरण आणि पावसामुळे भाताची पीक जोमात। किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कामगंध सापळे तयार करण्यात व्यस्त। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे पहाटे रेल्वे खाली कुटुंबाचा मृत्यू। घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पुण्यात औषध निरीक्षक गट ब परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी 6 जणांवर कारवाई। अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश। पुण्यातून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर भोरजवळ ट्रक पलटी। अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। पिंपरी चिंचवडमध्ये मॅनहोल साफ करताना अमोल शिंदे आणि मनोज शिंदे यांचा मृत्यू। याच मॅनहोलमध्ये वर्षभरापूर्वी 3 बीएसएनएल कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला होता। जालन्यात 29 ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा निर्णय। विद्यार्थ्यांमध्ये मोफत शिक्षण आणि समाजावरील चिखलफेक रोखण्यासाठी कायद्याची मागणी। यवतमाळमध्ये कपाशीवर तुडतुड्या आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव। उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याने कृषी तज्ज्ञांचा वेळीच उपाय करण्याचा सल्ला। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीवेळी अधिकारी उपस्थित नसल्याने ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांमध्ये संताप। अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा। प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।